आदरणीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित माझे सहकारी बंधू भगिनी, अस्वले मॅडमची आणि माझी भेट पहिल्यांदा 14 वर्षापूर्वी म्हणजे 1 सप्टेंबर, म्हणजे मॅडमचे जॉईनिंगची डेट 1 सप्टेंबर आहे, माझी 1 सप्टेंबर 2010मध्ये झाली. अस्वले सरांच्या काळातच आमची अपॉइंटमेंट झाली. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय अस्वले सरच होते. आणि ज्या दिवशी मी म्हणजे अपॉइंटमेंट झाली, म्हणजे 10-14 वर्षाच्या काळामध्ये मी मॅडमला अगदी जवळून पाहिलं. मॅडमप्रमाणे माझाही विषय रसायनशास्त्र असल्यामुळे मला मॅडमसोबत वारंवार संपर्क साधण्याची संधी मिळाली. आणि त्या दरम्यान मला मॅडमकडून खूप काही शिकायला मिळाले, खूप काही अनुभवायला मिळाले. मी असे पाहिले की मॅडम ह्या उत्तम मार्गदर्शक आहे. त्यांना त्यांच्या विषयाची खूप आत्मीयता आहे आणि शिवाय विद्यार्थ्यांची खूप आत्मीयता आहे. त्यांनी कधीही आपला पिरियड, मी त्यांना नेहमी पुस्तकात थोडं फ्लुएन्सीमध्ये त्यांना मी नेहमी पुस्तकासोबतच पाहिलं. विद्यार्थ्यांच्या त्या लाडक्या शिक्षिका आहेत. वेळोवेळी त्यांनी आम्हाला आमच्या विविध उपक्रमात, जसे मागच्या आता यावर्षी NAP-मुळे आम्हाला खूप सारे उपक्रम राबवावे लागले. त्यांच्या तुलनेत तर काहीच नाही, त्यांनी खूप काही केलं आहे. त्याच्याबद्दल हा तिळाचाही भाग नाही आहे. पण त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. आमच्यासाठी विविध रसायने, विविध उपकरणे उपलब्ध करून दिली. आपल्या रसायनशास्त्र प्रयोगशाळेमध्ये अनेक उपकरणे किंवा म्हणजे असे उपकरणे आहे की आपल्याला माहीतच आहे, आपल्या इथे PhD रिसर्च लॅब आहे. तर प्रत्येक उपकरणं त्यांनी आम्हाला आमच्या ज्युनियरच्या मुलांसाठी सुद्धा उपलब्ध करून दिली. आणि हे त्यांनी आमच्या कोणत्याही कार्यात, जे काही आमचे उपक्रम असतील, कधीही हस्तक्षेप केला नाही, या उलट मार्गदर्शनच केले. आता मॅडमची आपणाला माहीतच आहे की मॅडमनी आपल्या महाविद्यालयात वेळोवेळी विविध उपक्रम घेतले, विविध कार्यशाळा राबवल्या, विविध प्रदर्शनं. मागच्या जसं राजूभाऊने सांगितलं की साबण आणि काजळाचं प्रदर्शन आणि विक्री आयोजित केलं होतं. त्याकरता मॅडमनी स्वतःहून ते मुलांकडून बनवून घेतले होते. आता काही महिन्यांपूर्वी मॅडमनी मुलांसाठी पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन ठेवली होती शालेय विद्यार्थ्यांकरता. खेडोपाड्यातल्या मुलांना आपल्या महाविद्यालयात येऊन त्यांची कला दाखवण्याचा ती संधी मिळाली. त्याआधी मॅडमनी शालेय विद्यार्थ्यांसाठीच विविध प्रयोग प्रदर्शनी तसेच विविध वैज्ञानिक उपकरणे प्रदर्शनी आयोजित केली होती. त्याकरिता मॅडम खेडोपाडी जाऊन मॅडमनी पुरस्कारांचे वितरण सुद्धा केले आहे. आता उद्यापासून मॅडम तिथे जॉईन होत आहेत. 3 तारखेपासून मॅडम आपल्यासोबत आपल्या महाविद्यालयात राहणार नाही, याचं खूप वाईट वाटत आहे. पण त्यांची चिमूर येथे एवढ्या मोठ्या पदी, चिमूर येथे ग्रामगीता महाविद्यालय येथे एवढ्या मोठ्या पदी प्राचार्य म्हणून नेमणूक झाली, त्याबद्दल अधिक आनंद आहे. त्यांचा हा सतत कार्यशीलपणा आणि अभ्यासू वृत्ती यामुळेच मॅडमनी यशाचे एवढे मोठे शिखर गाठले आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की मॅडमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावी आणि परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य देव, सुख समृद्धी तर आहेच त्यांच्याकडे, उत्तम आरोग्य सुद्धा त्यांना देव. आणि या ठिकाणी मॅडमचे मी अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीकरिता शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. त्यांना अस्वले मॅडमसोबत आले त्यांचे जे अनुभव, त्या अनुभव नंदावरे मॅडमनी आपल्यासोबत शेअर केले, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर रसायनशास्त्र विभागामध्ये वरिष्ठ महाविद्यालयामध्ये अस्वले मॅडमसोबत काम करणारे आमचे लहान बंधू प्राध्यापक राहुल ठेंगणे यांना अशी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्राध्यापक राहुल ठेंगणे. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी डॉक्टर SS अस्वले मॅडम यांना ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल कोटी कोटी अभिनंदन करतो. माझी अपॉइंटमेंट ही 2023ला झाली आहे आणि माझा आणि अस्वले मॅडमचा संबंध म्हणजे आमचे जे विचार कॉन्टॅक्ट्स हे 1 वर्षापासून, साधारणतः 1.5 वर्षापासून आहे. मॅडमला मी पहिलेपासून पण ओळखत आहोत आणि मॅडमला ओळखण्यापेक्षा
त्यांच्या शिस्त प्रणालीला मी जास्त चांगल्या तऱ्हेने ओळखतो. त्याचं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगू इच्छितो. तसं तर मी त्यांचा विद्यार्थीच आहोत म्हणून मी सांगतो. आणि काही गोष्टी मी त्यांना विचारूनच परमिशन घेऊनच बोलणार हे पहिलेच क्लिअर केलेलं आहे. त्याच्यामुळे भूल चुकीने जर माझ्या हाताने जर चूक झाली असेल तर क्षमा असावी. मी इथे जॉईन झाल्यानंतर मला एक काम दिलं होतं. त्यामध्ये ते टायपिंगचं काम होतं आणि ते जस्ट 15 मिनिट्समध्ये डन होण्यासारखं काम होतं. मी मॅडमला दाखवली प्रिंट. मॅडम म्हणजे राहू इकडे. जी मॅडम मी त्यामध्ये लॉट्स ऑफ मिस्टेक काढला. मी शॉक. म्हटलं असं कसं होऊ शकतं. बघा, काही स्पेलिंग मिस्टेक, काही स्पेस मिस्टेक, काही कॉमा मिस्टेक, असं करत करत एक मिस्टेक काढली रिजेक्ट, सेकंड मिस्टेक काढली रिजेक्ट, थर्ड मिस्टेक काढली रिजेक्ट. म्हणजे छोट्याशा पॅराग्राफला मला टाईप करायला जवळपास 11 वेळा एफर्ट्स घ्यावं लागलं. त्यावेळी मला समजलं की मॅडमचं काम हे अत्यंत शिस्तप्रिय आहे. आणि त्यावेळेस मी स्वतःला प्रॉमिस केलं की या 11 टाइम्स एफर्ट्सला मी फेस करेल आणि याच्यापेक्षा बेहतर चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर आमच्या डिपार्टमेंटची एक वैशिष्ट्य हे आहे की आमच्या डिपार्टमेंटमध्ये नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज होत असतात. त्यामुळे कदाचित आमचं डिपार्टमेंट हे ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन्समध्ये गणलं जातं. जनरली आम्ही हे ॲक्टिव्हिटीज जनरली स्टुडंट्सला फोकस करून घेत असतो, जेणेकरून त्यांचा एक विकास व्हायला पाहिजे, डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, त्यांना सायन्सबद्दल एन्थुसियाझम निर्माण झालं पाहिजे आणि त्यांना वाईडली स्कोप मिळाला पाहिजे त्यांच्या फ्युचरमध्ये. हा आमचा पहिला मोटिव्ह असतो. आणि हा मोटिव्ह जनरेट करण्याचं काम आमच्या मॅडम करतात. मॅडम जस्ट एक प्लॅन करतात की असा असा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे आणि मग आम्ही त्यावरती एक्झिक्यूट करतो की असंच व्हायला पाहिजे. पण ते प्लॅन करत असताना मॅडम खूप एफर्ट्स घेतात. कधी असे होतात का ते रात्र झोपत पण नाही. ते सतत विचार करत असतात की आपल्याला काय एक्झिक्यूट करायचं आहे, काय चुका व्हायला नको आहे आणि कोणत्या चुका होऊ शकतात याचं प्री प्रेडिक्शन ते पहिलेच करतात. त्याच्यामुळे मला असं वाटते की जे फ्युचर ग्रास्पिंग जे आहे ते त्यांच्याकडे बेहतर तरीकेने आहे ॲज कम्पेअर टू द अदर. आता कदाचित माझे हेड आहे म्हणून मला त्यांच्याबद्दल स्पेशल आत्मीयता असतील. कदाचित माझे शब्द मराठी इंग्लिश होत आहे मला लक्षात येत आहे, बट थोडं ॲडजस्ट करा प्लीज. त्यानंतर मॅडमकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, खूप गोष्टी आहेत. शिस्त प्रणालीचं एक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते अंतरक्त वर्क, इन्फिनिटी ऑफ वर्क. म्हणजे तुम्ही काम करत राहा, फक्त काम करत राहा. तुम्ही विचार नका करू की ती काम चांगलं होईल की वाईट होईल, त्याचा फळ तुम्हाला चांगलाच मिळणार आहे. फक्त काम करा आणि अपेक्षा करू नका कसलाही प्रेसची, कसल्याही भेटवस्तूची. फक्त तुम्ही काम करा. या मॅडमच्या या कन्सेप्टला मी खूप फॉलोअप करतो. त्यांनी नेहमी सदैव विद्यार्थ्यांचा विचार केला आहे, त्यांच्या चांगल्यासाठी त्यांना केलेला आहे. आता एक थोडासा एक फनी इन्सिडेंट सांगतोय मी याची परमिशन मॅडमकडनं पहिलेच घेतली होती. एके दिवशी आम्हाला एक्सटर्नल म्हणून आम्हाला एका पांढरकवड्याला जायचं होतं. तिथं मी आणि मॅडम जाणार होतो. मॅडमकडे गाडी आहे, गाडीमध्ये जाणार होतो आम्ही. अपेक्षित होतं की मी चालवणार, मॅडम बाजूला बसणार. पण तसं झालं नाही. मॅडम स्टेरिंगवरती, मी बाजूच्या सीटला. मी गोंधळलो. मला माहिती आहे की लेफ्ट डोअरचे बटन तिथेच असते आणि ती वरती अप केली की काच वरती होतो, डाऊन केली की काच खाली होतो. पण मॅडम गाडी चालवत आहे, स्टेरिंग मॅडमच्या हातात आहे. त्यावेळेला मी एवढं गोंधळलो की मला लक्षातच येत होतं की खिडकी कुठची करते. पण मॅडमनी गाडी स्टार्ट केली. सरांची गाडी ॲटोमॅटिक आहे बरं. गाडी स्टार्ट केली, गाडी पुढे चालायला लागली. ठीक आहे, मला वाटलं छान. टिळक चौक क्रॉस झाला. एकदम मस्त गाडी चालवली, सुंदर एकदम ट्रेन गाडी चालवली. पण ज्या प्रकारे मॅडमनी चित्र निर्माण केलं होतं की मला गाडी चालवता येत नाही, तर ऑब्व्हियसली मी तर घाबरणारच. आणि अशा प्रकारे मी प्रचंड घाबरलेलो. म्हटलं पांढरकवडा म्हटलं मॅडम समोर एवढं बोलायची हिंमत होत नाही आमची.
होणार पण नाही. मनातल्या मनात म्हटलं नक्की पांढरकवड्यालाच जायचं आहे ना. विचार करत बसलो. पण जसा टिळक चौक क्रॉस झाला तेव्हा मला लक्षात आला की नक्की आम्ही पांढरकवड्यालाच पोहोचणार आहोत. कारण की मॅडमचा कॉन्फिडन्स बघितला मी त्यावेळेला की मॅडमनी मला जे सांगितलं होतं की मला गाडी चालवता येत नाही राहुल, तू व्यवस्थित बस. आता कारमध्ये व्यवस्थित कसं बसायचं, तू व्यवस्थित बस. पण जसा मॅडमने टिळक चौक क्रॉस केला त्यावेळेला मला लक्षात आलं की मॅडम परफेक्ट आहे. बिईंग अ लेडीज ऑफ द 58 इयर्स, 58 वर्षाच्या स्त्री असून एवढी जबाबदारी घेऊन त्या या प्रकारे गाडी चांगलं चालवत आहे ते पाहून मला छान वाटलं. म्हणजे मॅडमचं मला एक लक्ष आलं की मॅडम सांगते कमी आणि त्यांच्यात गुण प्रचंड आहे. रिप्रेझेंटेशन मिनिमम, व्हिज्युअलाइज एक्सपर्टाईज, ओके, असं त्यांचं प्रेझेंटेशन आहे. मला त्याबद्दल खूप छान वाटलं की मॅडमचं असे पण गुण आहेत की मॅडम सांगतात कमी पण त्यांच्याकडे भरपूर काही असतात. त्या गुणासोबत मी एक्सपिरियन्स आहो आणि मला ते खूप छान वाटलं की मॅडम इतक्या छान प्रकारे ड्राईव्ह करतात पण स्वतःला कधी रिप्रेझेंट करत नाही की मला जी गाडी येते. ते सदैव हे सांगते की सांभाळून बस. आता एक व्यक्ती जर गाडीत बसला तर डेफिनेटली हाच विचार करेल की सांभाळून कसं बसत हवं. तो जास्तीत जास्त काय करू शकतो, सीट बेल्ट लावू शकतो आणि मनातल्या मनात गणपतीची आरती म्हणू शकतो. त्याच्यावरती तो काहीच करू शकत नाही. पण आमच्या मॅडम एकदम परफेक्ट आहे मला असं वाटते. नंतर काही इन्सिडन्स आहेत की ज्यामध्ये त्यांचं परफेक्शन कोणीच गेन करू शकत नाही, कोणीच नाही. का बरं? कारण की त्यांचं विजन हे काही काळा अगोदरच ठरलेलं असते. इतकं ठरलेले असते की उद्या जर प्रॅक्टिकल आहे, जर फॉर एक्झाम्पल आज जर 11 तारीख सर जर उद्या प्रॅक्टिकल एक्झाम जर 18 तारखेला असेल तर मॅडमचा शेड्यूल हा 1 तारखेला जनरेट होतो, 1 तारखेला, आणि 100% तो 18 तारखेलाच इम्प्लिमेंट होतो. त्याच्यात काहीच सेकंदाचा सुद्धा फरक पडत नाही. दिवसाची तर गोष्ट वेगळीच. त्यामध्ये कोण इंटरनल असणार, कोण एक्सटर्नल असणार, कोण कुठे काय करणार, कोण कुठे बसणार, कोणत्या विद्यार्थीला किती गुण हे पहिलंच प्रेडिक्टेड असतात. इतकं काय की कोण कोणत्या दिवशी काय नाश्ता करणार हे सुद्धा प्रेडिक्टेड असतं. इतकं आमच्या मॅडमचं हे परफेक्शन. अशा असंख्य गोष्टी आहेत जे मी सांगू इच्छितो पण वेळे अभावी मला थांबावं लागेल इथे. मी जाते शेवटी एवढंच म्हणू शकतो, जसे अंक कमी पडतात चांदणे मोजताना, जसे अंक कमी पडतात चांदणे मोजताना, तसे शब्द कमी पडतात भावना व्यक्त करताना. अशी परिस्थिती आज माझी झाली आहे व म्हणूनच मी ते थांबतो आहे. धन्यवाद. तसेच मला या व्यासपीठावर 2 शब्द व्यक्त करण्याची संधी डॉक्टर अभिजित अणे सरांनी दिले त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. व तसेच माझे 2 शब्द महामंडळ व्यक्तींनी माझे ऐकून घेतले त्याबद्दल देखील धन्यवाद. थँक्यू सर.